नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। महाराष्ट्रामध्ये 2019 साली झालेला पहाडच्या शपथविधी तसेच 2022 साली शिवसेनेमध्ये पडलेली उभी फूट या दोन्ही नाट्यमय घटना आजही राज्यातील प्रत्येकाच्या लक्षात आहे। मात्र या दोन्ही घटनांपैकी मोठा राजकीय भूकंप लवकरच राज्यात होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। राज्यात 6 महिन्याच्या अंतराने पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या निकालामध्ये अगदी परस्पर विरोधी निकाल पाहायला मिळालाय। लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीचा पारड मत दिलंय, तर दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या आघाडीला घवघवीत यश मिळाले। या निकालानंतर सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास बराच वाढला। असं असताना देखील आता भाजपाकडून राज्यामध्ये मोठी राजकीय खेळी खेळली जाण्याची शक्यता आहे। त्याचमुळे महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिंगेला पोहोचल्याची चर्चा आहे। महाराष्ट्रामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची शक्यता आहे। या संदर्भातील काही धक्कादायक खुलासे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी केल्याचं सांगितलं जात आहे। महाविकास आघाडीचे खासदार भारतीय जनता पार्टीच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेत्यांनी म्हटलंय। लवकरच हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सदर नेत्यांनी दिली आहे। मात्र हे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार म्हणजेच त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावे लागेल। त्याचमुळे अवघ्या 6 महिन्यापूर्वी निवडून आलेले कोणते खासदार भाजपामध्ये जाण्याची आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलं आहे। असं झालं तर 2019च्या राजकीय नाट्यमयपेक्षा मोठी घडामोडी घडू शकते असंही मानलं जात आहे। तर भाजपाच्या या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या दाव्यानुसार विधानसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडीमधील खासदारांमध्ये अस्वस्थता वाढली आहे। तर मित्रांनो, याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तूर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।